मला डान्स करायला आवडतो, पण मला जमेल का? मी शिकलेली आहे खरं, पण नाही जमलं तर? लोक माझ्याशी बोलायला येतात, पण मला बोलायलाच जमत नाही, जमेल का मला? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आपण खूपदा स्वतःवरच शंका घेत असतो आणि स्वतःवरती शंका घेतल्यामुळे आपण खूप गोष्टी करूच शकत नाही. सेल्फ डाऊट हा जो भाग आहे, हा आपल्याला नेहमी मागे खेचतो. का करतो आपण स्वतःवरतीच शंका? आणि यातनं बाहेर येता येणार आहे का? ते सगळं आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसोले. आपण स्वतःवरती शंका घेतो. मला एखादं काही काम करायचं आहे, मला येतं का, मला येत नाहीये का, अशा सतत द्विधा मनस्थितीमध्ये आपण असतो. मग अशी जी शंका घेणं आहे स्वतःच्या क्षमतांवरती, ही छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत, म्हणजे रोजच्या कामामध्ये देखील आपण त्यामध्ये डाऊटफुल असतो, सेल्फ डाऊट असतो. हा ड्रेस घालू का नको घालू, याच्यावरती हे बरं दिसतंय का नाही दिसत आहे. अशा शंका छोट्या गोष्टीपासून ते अगदी आयुष्याचे जे मोठे मोठे निर्णय आहेत, की मी एखादा करिअर निवडलंय तर ते मी ते करिअर निवडू का नको, मला जे प्रमोशन मिळालंय घेऊ का नको घेऊ, मला जमेल का जमणार नाही, मी घेऊ का नको घेऊ कशासाठी विचार करते, कारण मला जमणार आहे का जमणार नाहीये. ही जी शंका घेणं आहे स्वतःवरती ना, यांनी आपल्याला खरं तर मागे आपण ओढलं जातो. जे लोक शंका घेण्यामध्ये कमी असतात, स्वतःच्या क्षमतांवरती फार शंका घेत नाही, त्यांच्यामध्ये आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त दिसतो. मला जर सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर मला स्वतःवरती शंका घेण्याचं जे प्रमाण आहे ना, ते कमी करावं लागेल. पण आपण मुळात शंकाच का घेतो स्वतःच्या क्षमतांवरती? आपल्याला जर माहिती आहे की मी मागे केलं होतं आणि आताही मी करू शकते, मी ठरवलं तर गोष्टी करू शकते, हे मला माहिती आहे, पण तरी पण माझ्या मनामध्ये शंका येते. यामागे अनेक कारण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या लहानपणी आपल्याला आलेले अनुभव. आपले आई वडील जे आपल्याला सांगत असतात, जर का पालक खूप जास्त टीका करणारे असतील तर शंका घेण्याचं प्रमाण हे वाढतं. आपले मित्रमैत्रिणी आजूबाजूचे, आपले शिक्षक ह्यांनी जर आपल्यावरती आपल्या वाढत्या वयामध्ये खूप जास्त शंका घेतलेली असेल की तुला हे जमणार नाही, बघ तुला येतं का, मला नाही वाटत तुला येईल, किंवा घरामध्ये प्रामुख्याने आई वडील हे जर का शंका घेत असतील आपल्या क्षमतांवरती, तर ऑटोमॅटिकली आपण देखील आपल्या क्षमतांवरती शंका घ्यायला सुरुवात करतो. पण आता हे मागे झालंय, ठीक आहे. अजून दुसरं कारण काय असू शकतो की ज्या लोकांमध्ये मुळातच चिंता करण्याची जी वृत्ती आहे ती जास्त असते. चिंतेमध्ये काय असतं, आपल्याला भीती वाटत असते, पण कशाची भीती वाटते ना हे आपल्याला सांगता नाहीये. अशी जी चिंता करण्याची वृत्ती जर असेल तरी पण सेल्फ डाऊट जो आहे, स्वतःवरती शंका घेणं, स्वतःच्या क्षमतांवरती शंका घेणं हे वाढतं. आणि तिसरं अजून एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं की ज्या लोकांमध्ये ना कंपॅरिझन करण्याची वृत्ती असते, त्या लोकांमध्ये सुद्धा सेल्फ डाऊट खूप आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. कारण काहीही असेल, यातनं बाहेर पडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याला बाहेर पडताना आपल्याला दोन गोष्टीमध्ये आपण त्याचं विभाजन करूया. एक, आत्ता मला सेल्फ डाऊट येतो आहे, माझ्या क्षमतांवरती मला शंका येते, मी आत्ता काय करू, आणि आता माझं सगळं नीट चाललं आहे पण मी असं शंका घेण्याचं प्रमाण कमी करावं, याच्यासाठी मला काय करता येईल, असे आपण त्याचे दोन भाग करूया. पहिल्या भागामध्ये समजू, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट एड, की आता माझ्या मनामध्ये शंका तयार होती आहे, आता मी काय करायला पाहिजे. मी जर का स्वतःच्या क्षमतांवरती शंका घेत असेल तर हे लक्षात घ्या, हे खूप नॉर्मल आहे. सगळे जण या परिस्थितीतून जात असतात. त्यामुळे बापरे माझ्यासोबत खूप काहीतरी भयंकर होतंय असं समजून घ्यायची गरज अजिबात नाही. प्रत्येक जण क्षमतांवरती शंका घेतं, सेल्फ डाऊट असतो, पण ते त्यातनं पटकन बाहेर पडतात. तुम्ही जर त्यातनं पटकन बाहेर पडत असाल तर काहीच अडचण नाही, पण आपण त्यातच राहतो म्हणून प्रॉब्लेम आहे. आपण आपल्या क्षमतांवरती शंका घेऊन कृतीच करत नाही, ती शंकाच खरी मानतो म्हणून प्रॉब्लेम आहे. म्हणून दुसरं काय करायचंय, त्या शंकावरतीच शंका घ्यायचे, म्हणजे डाऊट द डाऊट. ज्या क्षमतांविषयी मला शंका आहे, की मला डान्स करायला सांगितलं तर मला नाही जमणार, तर मला जमेल का, मला जमेल का, आपण शंका त्याच्यावरतीच डाऊट घेऊ की का नाही जमणार आहे ना. ज्या ज्या गोष्टी, मला प्रमोशन दिलं, मला काम करायला जमेल का, मला नाही जमलं तर, माझ्यात तेवढ्या क्षमता आहेत का, नाही आहेत का, आहेत. त्यामुळे दुसरं मला त्या क्षणी काय करायचंय, की ज्या काही शंका मला आलेल्या आहेत त्या शंकांवरतीच मी शंका घ्यायची आहे, डाऊट ऑन डाऊट. तिसरं मी लगेच काय करू शकते, जेव्हा मनामध्ये शंका येते ना त्यावेळेला आपण खूप जास्त निगेटिव्ह सेल्फ टॉक करतो. स्वतःचा जो संवाद आहे आपला स्वतःचा स्वतःशी, तो खूप जास्त निगेटिव्ह होतो. अशा वेळेला त्या क्षणी आपण काय करू शकतो, तर हा जो सेल्फ टॉक आहे ना, हा आपण स्लो करू शकतो. जर बंद करता आला सेल्फ टॉक तर नथिंग गुड लाईक दॅट, त्याच्यापेक्षा दुसरं काहीही चांगलं नसणार आहे. पण बंद करणं जरा कठीण आहे, प्रयत्नांनी ते होईल, पण आपण त्याला स्लो करू शकतो. हे झालं फर्स्ट एड. आता दीर्घकालीन उपाय काय असू शकतात, की जेव्हा जेव्हा मला शंका येते स्वतःवरती, तर आता नाही, आता मी काय करू शकते,
तर सगळ्यात पहिले माझ्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या ज्या अचीवमेंट्स आहेत, जे जे मी मिळवलेलं आहे, जे जे चांगले क्षण आहेत, ते मी लिहून काढायचे आहे. काय होतं, जेव्हा मला डाऊट येईल, शंका येईल स्वतःची, त्यावेळेला मी ते वाचू शकते आणि मला अरे हा आपण केलेलं आहे, मग होऊ शकतं. त्यामुळे लिहून काढणं, रोजच्या रोज लिहून काढणं, जे जे चांगलं होते माझ्या आयुष्यात ते लिहून काढणं. दुसरं मी काय करू शकते, ग्रॅटिट्यूड है ना. ग्रॅटिट्यूड काय आहे, थँक्यू लिहू शकते, लिहायचंच आहे आपल्याला. मी कशा कशाबद्दल थँकफुल आहे ते मी लिहून काढायचं. सेल्फ डाऊटच्या क्षणांमध्ये आपल्याला ते उपयोगी पडतं. तिसरं मी काय करू शकते, तर मी कंपॅरिझन अवॉइड करेन. मी जी तुलना करत राहते सतत दुसऱ्यांची, ती मी टाळण्याचा प्रयत्न करेन. तुलना खूप ऑटोमॅटिक होते, पण आपल्याला जाणीवपूर्वक आपल्याला ते थांबवावं लागणार आहे. आणि हे आपण हळूहळू प्रॅक्टिसने करणार आहोत. कशाला तुलना करायची दुसऱ्याशी, कारण दुसऱ्याचा स्टोरी वेगळी आहे, माझी स्टोरी वेगळी आहे. त्यामुळे ही उपाययोजना आपण करू शकतो. आपण सेल्फ डाऊटनी जेव्हा ग्रस्त असता तेव्हा काय करता, यापेक्षा जर काही वेगळं करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.